अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची इतर पदं कोणाकडे जाणार असा एक सध्या मोठा प्रश्न पडलेला आहे। बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे आणि या संदर्भात आता बरेच प्रश्न उपस्थित होतात। अजित पवारांनंतर ज्या विविध संस्थांवर अजित पवारांची पदं होती, उच्च पदावर अजित पवार त्या ठिकाणी होते, या पदांचं आता काय होणार याबाबत काही प्रश्न उपस्थित होतात। तर सुनेत्रा पवारांकडे ही पदं द्या, नेत्यांनी हा आग्रह धरलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता ते भूषवत असलेल्या विविध पदांचा पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतोय। तेव्हा अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, मात्र त्यांच्यावर पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी होती आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आता कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते, त्याचप्रमाणे माळेगाव साखर कारखान्याचे ते चेअरमन होते। नुकतीच या कारखान्याची निवडणूक झालेली होती। विद्या प्रतिष्ठानचे ते प्रमुख विश्वस्त होते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते सदस्य होते। रयत शिक्षण संस्थेमध्ये ते संचालक होते। तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते आणि आता याचा पुढे काय होणार हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। तर अजित पवार नेमके कुठकुठल्या पदांवर होते तेही आपण एकदा पाहूया, कारण या पदांचा पुढे उत्तराधिकारी कोण असणार सध्या मोठा प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे। पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार? अजित पवार पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते, त्याचप्रमाणे माळेगाव साखर कारखान्याचे ते चेअरमन देखील होते, विद्या प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त होते, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते सदस्य होते, रयत शिक्षण संस्थेमध्ये ते संचालक होते, तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते।